नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर पाहू शकता एवढं सगळं छान असं डेकोरेशन मी केलं आहे. हे फुलं वगैरे सगळं कालच आणलं होतं. बाकी मग कालचे व्हिडिओ मी तुम्ही पाहिलंच की मागचं डेकोरेशन वगैरे सगळं आम्हाला आणायला गेले होते मी आणि माझे नंदाबाई म्हणजे माझे नंदीचे मिस्टर. मी इकडे आले आहे नंदूबाईच्या घरी, कारण त्यांच्या इथं त्यांच्या मुलीची पहिलीच धोंडा होता पहिलाच. त्यामुळे चला म्हणलं की सगळं चांगलं सेलिब्रेट करूया, म्हणून त्यांनी मला आदल्या दिवशीच बोलवलं होतं. पण मी माझ्या नेमकं माहेरी गेले होते धोंड खायला. त्यामुळे मग तिकडून आज सकाळी मी 7 वाजता निघले घरून आणि मग 8 वाजेपर्यंत आले इथे, 9-10 वाजेपर्यंत, कारण दुपारीच करायचं होतं धोंड्याचा कार्यक्रम. मग लवकरच आले मी. त्यांनी ताईने म्हणलं की लवकरच ये म्हणून, कारण सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. मग काय लवकरच आले, सगळं छान असं डेकोरेशन वगैरे करून घेतलं सकाळी सकाळी लवकर. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की जशी मी घरी आली तसे लगेच आलं. त्यांचं छान असं वेलकम केलं. हे दोघं आहेत ते, त्यांना छान असं जेवायला दिलं. बघा आता थोडंसं दंगा मस्ती पण चालूच असते आमच्या घरी. आता हे बघा धोंडे केले आहेत. काही काहींना तिखट, काही काहींना चांगले धोंडे असे भेटणार होते. पहा बता कोणाला कसले भेटले आहेत. हा चला घ्या खाऊन, चला पटकन नाही गरम आहे हो. हा खा खा, चांगला चांगला आलाय. वा वा वा, मस्त छान ना. चटणी झाला आता खावं लागते पूर्ण. खा चला मयूर, तुम्ही खा. नाही पूर्ण झालाय. तुम्हाला नंतर आमचे भाज्यांचं पण पाय वगैरे पुजायचं असतं. म्हणजे भाजीचं केलेलं कधीच चांगलं असतं. त्यांचं केलं की आपल्याला काशी भेटते असं बोलतात, काहीतरी असं आहे का असं मिनिंग. तर मग त्यांचं पण आम्हाला पाय वगैरे पुजायचं होतं. छान असं त्यांचं पण औक्षण करायचं होतं. मग तेच आता इथे चाललं आहे. बाकी सगळ्यांचं झालं होतं मानपान वगैरे, कारण सगळ्यांना ताईनी साड्या ड्रेस वगैरे सगळ्यांना आणलं होतं. मग तेच सगळ्यांना दिलं वगैरे. आणि मग हे इथे म्हणलं चला आता आमचं पण एक छोटासा कार्यक्रम करूयात, पार पाडूयात, कारण सगळ्यांचं झालं होतं ऑलमोस्ट. आणि ह्याच्यानंतर मला कळालं की कन्यापूजन पण करायचं असतं. मग अनुचं पण सेम केलं असतं, पण काय कळालंच नाही त्यावेळेस की कन्यापूजन वगैरे करायचं असतं की काय कारण हे सगळं नवीन यावेळेसच निघालं आहे. धोंडे जेवण होतं, पण हे डेकोरेशन वगैरे सगळं यावर्षीच निघालं आहे. आणि कन्यापूजन पण ह्यावर्षी निघालं आहे, किंवा मग हे भाजीचे पाय पुजणे वगैरे सगळं यावर्षी निघालं आहे. त्यामुळे मग आम्हाला काही आयडिया नव्हती की कन्यापूजन पण करतात म्हणून. पण मी प्रत्येक वेळेस नवरात्रात करते. नवरात्र 7व्या का 8व्या माळीला करतात कन्यापूजन. मग पण ह्यावेळेस काही झालं नाही माझ्याकडून. मग काय इट्स ओके. नंतर माझ्या सासूबाई पण आल्या होत्या. तुम्हाला या व्हिडिओमध्ये माझ्या सासूबाई पण दिसतील. ताईंना म्हणजे माझ्या नंदूबाईला सासूबाईंची ओटी भरायची होती, आईची ओटी. आता खरं सांगू का, हे पण ह्या वेळेसच निघालं आहे आईची ओटी वगैरे भरणं. तर खरंच हे माझ्याकडून पण झालं नाही यावेळेस, काहीच पॉसिबल झालं नाही. आणि तसे आमचे आजोबा पण वारले आहेत, त्यामुळे मला यावेळेस काही इंटरेस्ट नव्हता काही करण्यात वगैरे. इथे ताईंनी बोलवलं म्हणून इथे आले. इथालचं थोडंफार कार्यक्रम वगैरे पार झाला, नाहीतर मला खरंच असे काही आयडिया नव्हते किंवा मग यात इंटरेस्ट पण नव्हता यावेळेस काही मला करण्याचा. नेक्स्ट वर्षी नक्की छान करेल, छान डेकोरेशन वगैरे मस्त करेल, आणि त्यावेळेस आमचं घर पण छान मस्त होईल. तर बघा इथे ना माझ्या सासूबाई बसल्या आहेत आणि ह्या माझ्या नंदूबाई, दोघी पण एकाच दिवशी आज तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही आधी पण पाहिले असते ना, आधीच्या अनुच्या बड्डेच्या व्हिडिओमध्ये वगैरे, पण आता खरं ऑलमोस्ट विसरल्या असताना थोडेसे पुढे मागे क्लिप झाल्या होत्या. तर हे माझ्या नंदूबाईची मुलगी आणि त्यांचे जावाई म्हणजे मुलगीचे मिस्टर. तर मग यांचे पण छान असे पाय वगैरे पुजले. छान म्हणजे खरंच असं केलं नाही ना, खरंच पुण्य मिळतं. तर मला तर खरंच मानपान वगैरे करायचं होतं, पण काही यावेळेस काही पॉसिबल झालं नाही, कारण चालत जात असते. पुढच्या वर्षी नक्की छान करेल. ताईंना पण धोंड्याला बोलवलं नाही आम्ही यावेळेस, आता उलट ताईंनीच आम्हाला बोलवलं. त्यामुळे हे उलटं सगळं झालं आहे. पण त्यांना प्रॉमिस केलं की पुढच्या वर्षी आम्ही छान धोंडे जेवण करेन तुमचं छान असं. तर ते जावं बापूंना पण छान असं मानपान वगैरे केलं. छान त्यांना कपडे वगैरे आणले होते ताईंनी. आणि ह्या मागं आहेत त्या नंदूबाईच्या मुलीची सासूबाई आहे, म्हणजे हे जी मुलगी आहे ना, म्हणजे माझी भाची, त्यांच्या सासूबाई आहेत माझ्या मागे. मग त्यांच्या पण मी आता ओटी वगैरे भरते.
हे चालूच असते आमचं. चला तुम्ही सांगा मला डेकोरेशन कसं झालं आहे. सगळं डेकोरेशन मी केलं आहे आणि खूप म्हणजे ताईंनी एक व्हिडिओ पाठवला होता, फोटो पाठवला होता का त्याच्यामध्ये सेम होतं ना, सेम ॲज इट इज मला जमतं, म्हणजे सेम टू सेम करायला जमतं. पण मनाने म्हणलं की मग खूप टाईम लागतो. माझ्याकडे एवढा टाईम नव्हता, माझ्याकडे फक्त 2 तासच होते. 2 तासात मला सगळं आवरायचं होतं. फुलाचे म्हणजे पानं काढायच्यापासून म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं मला एकटीने करायचं होतं. त्यामुळे मग काही इतकं फास्ट केलं ना, खरंच खूप फास्ट झालं. पण कसं झालं नक्की सांगा कमेंटमध्ये. तर आमचं पण मग मानपान ताईंनी केलं आणि मग आता दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघलो आहे तिथून. चला मग आता बसने जाणार होते मी, मग जाते आता बसने. घरी गेल्याच्यानंतर सगळं आवरायचं वगैरे आहे मला, कारण उद्या लगेचच आम्हाला 2 दिवसांनी ॲक्च्युली निघायचं आहे रायगडसाठी. कारण आता सुट्टी वगैरे संपली आहे, स्कूल भरली आहे अनुची वगैरे, त्यामुळे आम्हाला लगेचच निघायचं आहे. त्यामुळे घरचं दळणं वगैरे सगळं शेवया करायच्यात मला खूप जास्त आहे. आता ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेलच. आजचा व्हिडिओ छोटासा मी इथंच एंड करते. नक्की लाईक करा, चॅनल पण सबस्क्राईब करा. भेटू मग आपण उद्या. बाय.